नव्या वर्षामध्ये अर्थात येत्या 20 जानेवारी 2025ला डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून व्हाईट हाऊसचा ताबा घेतील आणि त्यानंतर मात्र अमेरिकेमध्ये स्थायिक असलेल्या भारतीयांची धाकधूक वाढणार आहे। कारण अमेरिकेच्या इमिग्रेशन पॉलिसीज म्हणजे दुसऱ्या देशातून अमेरिकेत येणाऱ्यांसाठीचे नियम हे कठोर करू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितलेलं होतं। त्यामुळे नेमका काय फरक पडणार आहे आणि कोणावरती ही टांगती तलवार आहे यावरती एक नजर टाकूयात। तर शिक्षणासाठी F1 व्हिसा, अमेरिकेमध्ये व्हिसाचे काही प्रकार आहेत ते आपण बघतोय। संशोधन आणि नोकरीसाठी H1B हा व्हिसा लागत असतो। अमेरिकेमध्ये स्थायिक पती-पत्नी जोडीदार किंवा मुलांसाठी H4 हा व्हिसा। तर विद्यार्थी म्हणून गेलेल्यांना तिथेच नोकरी मिळाली तर मात्र H1B हा व्हिसा त्या ठिकाणी लागू होत असतो। त्यानंतर H1B व्हिसा मिळाल्यावरती आणखी काही प्रक्रिया पूर्ण केल्यावरती ग्रीन कार्डसाठी अर्ज करावा लागत असतो। तर एकंदरीतच स्थलांतरासंदर्भातही आपण जाणून घेणार आहोत। तर अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरित म्हणजेच होंडुरस यांची आकडेवारी आहे 2,61,000। ग्वाटेमाला या ठिकाणाहून आलेले जे स्थलांतरित आहेत त्यांची आकडेवारी आहे 2,53,000। चीन या ठिकाणाहून 37,908। भारतातून 17,940 स्थलांतर। तर एकंदरीतच अमेरिकेमध्ये बेकायदेशीर स्थलांतर करणाऱ्यांच्या आकडेवारीवरती आपण नजर टाकलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।